नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर केलेल्या विधानावर संसदेमध्ये एकच गदारोळ झाला. त्यालाच विरोध म्हणून आज हिवाळी विधिमंडळात काँग्रेसने निषेध नोंदवला. त्याच दरम्यान भाजप आमदार सी.टी. रवी यांनी प्रत्युत्तर देताना मंत्री हेब्बाळकर यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केले. मात्र यावेळी विधानसभेत एकच गोंधळ उडाला. यावेळी मंत्री हेब्बाळकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सी.टी. रवी यांच्या विरोधात तक्रार करून कारवाई करण्याची मागणी केली. परंतु लगेच सी.टी. रवी यांनी हा आरोप फेटाळून लावत मी असा शब्द वापरलाच नाही, काँग्रेसने माझ्यावर खोटे दावे केल्याचा आरोप त्यांनी केला. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी कामकाजामध्ये प्रचंड गदारोळ झाला. गुरुवारी दुपारी परिषदेचे कामकाज तहकूब होताच गदारोळ झाला. भाजपचे सदस्य सी.टी. रवी यांनी परिषदेतील मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा आरोप केला. याच मुद्द्यावरून काँग्रेस कार्यकर्त्यांनी नगर परिषद सदस्य रवी यांना घेराव घातला असून 6हून अधिक जणांना पोलिसांनी अटक केली. सुवर्ण सौध व्हीव्हीआयपी गेट येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी सी.टी. रवी यांच्या कारला घेराव घातला. घेराव घालणाऱ्या 6हून अधिक जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. राजकारण्यांनी कर्जमाफी नावावर नवीन राजकारण सुरू केले. सर्व पक्षांचे राजकारण होतं, पण आमचा नाहक जीव जातो. आम्हाला कर्जमाफी नको, तर शेतीला पाणी, वीज आणि शेती उत्पादनाला हमी भाव द्या, अशी मागणी शेतकऱ्यांनी तरुण भारतशी बोलताना केली. आज गुरुवारी सुवर्णसौध परिसरात जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावातून शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले होते. मागील काही वर्षांपूर्वी झालेल्या कर्जमाफीचा फायदा सर्वसामान्य शेतकऱ्याला किती प्रमाणात झाला, हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. ज्या शेतकऱ्यांना खरोखरच कर्जमाफीची गरज होती त्यांना 1 रुपयाचीही कर्जमाफी झाली नाही. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कर्जमाफीऐवजी शेतकऱ्यांना मोफत बी बियाणे, खते, औषधे, कमी दरात विजेचा पुरवठा करणं गरजेचं आहे. राज्य सरकारने अशा सर्वसामान्य शेतकऱ्यांना कमी दरात वीज तर सर्व प्रकारच्या शेतमालाला हमी भाव दिल्यास सरकारपुढे पुन्हा कर्जमाफीचा प्रश्न निर्माण होणार नाही. शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध शासकीय योजना शेतकरीभिमुख राबवल्या तर आम्हाला कर्जमाफी नको असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं. सध्या राज्यात शिक्षकांची कमतरता असल्यानं अतिथी शिक्षकांवरच शिक्षण विभागाचा डोलारा उभा आहे. परंतु अतिथी शिक्षकांना कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत. केवळ तुटपुंजे वेतन देऊन बोळवण केली जात आहे. त्यामुळे दरमहा किमान 30,000 रुपये मानधन लागू करावं या मागणीसाठी बुधवारी सुवर्ण विधानसौध समोर कर्नाटक राज्य सरकारी प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळा अतिथी शिक्षक संघाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. 2025-26 साली अतिथी शिक्षकांच्या भरतीमध्ये सेवा ज्येष्ठतेनुसार प्राधान्य द्यावे. दरमहा रजा म्हणजे दरवर्षी एकूण 12 रजा द्याव्यात. ज्या शाळेमध्ये सेवा बजावली त्या शाळेतून सेवा प्रमाणपत्र द्यावे. कर्तव्य कालावधीत महिला शिक्षकांना मानधनासह प्रसूती रजा द्याव्यात. आरोग्य विमा द्यावा, अशा विविध मागण्या करण्यात आल्या. यावेळी बेळगावसह गुलबर्गा, बेंगळूर, हुबळी येथून पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रमोद बागेवाडकर, मोहन पाटील, गणपत बावकर, संतोष जाधव, विठ्ठल बावकर, वीणा कुंडेकर, अर्चना झेंडे, विश्वनाथ कुलकर्णी यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते. मराठा कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बेळगावच्या संचालक मंडळाच्या निवडणूक प्रचाराचा काल सायंकाळपासून मोठ्या उत्साहात शुभारंभ झाला असून आज गुरुवारी सकाळी सत्ताधारी पॅनेलचे उमेदवार व समर्थकांनी तहसीलदार गल्ली, फुलबाग गल्ली, भांदूर गल्ली, पाटील मळा, मुजावर गल्ली व महाद्वार रोड येथे प्रचार केला. मराठा बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या प्रचार कार्याला सुरुवात झाली असून काल बुधवारी सायंकाळी 6 वाजता बँकेचे ज्येष्ठ संचालक बाळाराम बाबूराव पाटील यांच्या निवासस्थानापासून निवडणूक रिंगणातील सत्ताधारी पॅनेलच्या उमेदवारांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. त्यानंतर सदाशिवनगर, नेहरूनगर, शाहूनगर व कंगराळी बीके बेळगाव येथे प्रचार करण्यात आला. यावेळी जयंत नार्वेकर, सुनील अष्टेकर, नारायण अष्टेकर, नाकाडी, नागेशराव जुंगरूचे, तरळे आदींनी सभासदांच्या घरोघरी जाऊन त्यांच्या भेटी घेतल्या आणि त्यांना सत्ताधारी गटातील सर्व उमेदवारांना आपले बहुमोल मत देऊन निवडून आणण्याची विनंती केली. शाहूनगर व कंगराळी बीके येथील प्रचारप्रसंगी तानाजी पाटील यांनी स्वतः जातीने सर्व मतदारांना मतदानस्थळी पाठवून 100% मतदान करून देण्याची ग्वाही दिली. बँकेच्या मतदारांनी सत्ताधारी पॅनेलच्या उमेदवारांना आपला संपूर्ण पाठिंबा व्यक्त करत बहुमताने निवडून आणण्याचे आश्वासन दिले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे गुरुवारी देशभरात पडसाद उमटले. तसेच पडसाद कर्नाटक विधिमंडळ हिवाळी अधिवेशनात उमटले. जय भीमच्या घोषणाने विधानसभा आणि विधान परिषद दणाणून गेली होती. काँग्रेसने विधानसभा आवारात निदर्शनेही केली. गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत काँग्रेसने विधानसभा व विधान परिषद या दोन्ही सभागृहात गदारोळ केला. सुरुवातीला दोन्ही सभागृहांचे कामकाज काही वेळासाठी स्थगित करण्यात आले. दुपारी 2 नंतर परत कामकाजाला सुरुवात झाली. बेळगाव येथील प्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर अशोक सखदेव यांचे दिनांक 18 रोजी अहमदाबाद येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात 2 मुलगे, 1 मुलगी, सून, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. एडिगार समाजाचे अस्तित्व राज्यभरात टिकवण्यासाठी तसेच सदर समाजाला उद्भवणाऱ्या विविध समस्यांसाठी व शासकीय अनास्थेमुळे सुविधा न मिळणे यामुळे समाजाला कुचंबणा सहन करावी लागत आहे. या विरोधात आज गुरुवारी सुवर्णसौध परिसरात राष्ट्रीय बिल्लावा महामंडळ मार्फत धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. एडिगा संघटनेचे विविध जिल्ह्यातून समाज बांधव धरणे आंदोलनात सहभागी झाले होते. ब्रह्मर्षी नारायण गुरु एडिगा विकास महामंडळाला रुपये 500 कोटी जाहीर करा. बंगळूर विधान समोर समतेचे प्रणेते विश्वगुरु ब्रह्मर्षी नारायण गुरु यांचा पुतळा उभारावा. समाजाच्या व्यक्तीला मंत्रिपद देऊन समाजाला राजकीय ताकद द्यावी यासह विविध मागण्यांसाठी सदरचे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी बहुसंख्येने समाज बांधव उपस्थित होते. पुन्हा एकदा खानापूर तालुक्यातील जळगाव परिसरात आज गुरुवारी शेतामध्ये हत्ती फिरत आहे. गेले 2-3 महिन्यांपासून खानापूर तालुक्याच्या मध्यवर्ती पट्ट्यात हा हत्ती बिनधास्तपणे भटकत असल्याचं चित्र दिसून आलंय. भरवस्तीच्या ठिकाणी हा हत्ती वावरत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. 2 महिन्यांपूर्वी चापगाव भागामध्ये ठाण मांडलेला हा हत्ती जळगाव मार्गे पुन्हा जंगलाच्या दिशेने गेला होता. दुसऱ्यांदा चापगाव मार्गे हत्तीने आपला मोर्चा जळगावकडे वळवला. गेल्या 8-10 दिवसांपासून हा हत्ती नदीकाठच्या परिसरात उसाच्या फडामध्ये ठाण मांडून होता. तो हत्ती पुन्हा जळगाव परिसरात वावरत असल्याचं दिसून आलंय. भात आणि ऊस पीक असल्यानं व नजीकच तलाव असल्यानं त्याचा मुक्काम या भागामध्ये वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. विजयपूर जिल्ह्याच्या सिंदगी पोलिसांनी बंधनूर तालुका सिंदगी जिल्हा विजयपूर येथे एका शेतात छापा घालून अवैधरित्या पिकवलेला हिरवा गांजा जप्त केला. या प्रकरणी बसवराज पुजारी याला अटक करण्यात आली आहे. एकूण 133 किलो गांजा पिकवणाऱ्या बसवराजकडून 33 लाख रुपयांचा गांजा जप्त करण्यात आलाय. बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी शहरात नुकत्याच झालेल्या 11व्या सतीश शुगर्स क्लासिकमध्ये बेळगावच्या शरीर सौष्ठवपटूंनी यश संपादन केलंय. चिक्कोडी शहरामध्ये नुकत्याच झालेल्या 11व्या सतीश शुगर्स क्लासिकमध्ये बेळगावचा बॉडी बिल्डर प्रशांत खन्नूकर हा उपविजेता ठरला आणि उमेश गंगणे हा सर्वोत्तम पोझर ठरला. व्ही किरण याने विजेतेपद पटकावले. स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून केएलईचे अध्यक्ष डॉक्टर प्रभाकर कोरे, महावीर मोहिते, शिव पाटील, मांजरेकर, किरण राजपूत आदींचा सहभाग होता. अर्जुन नाईकवडी, रियाज चौगला, परीक्षक म्हणून अजित सिद्धनावर, नीलकंठ, जीडी भट आदींचाही सहभाग होता. बेळगावातील नामदेव दैवकी समाजाने समाजभवन उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. या संदर्भात मंत्री सतीश जारकिहोळी आणि लक्ष्मी हेबाळकर यांना निवेदन देण्यात आले असून मंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. बेळगावातील नामदेव दैवकी समाजाने समाजभवन बांधण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. यासाठी आज नामदेव दैवकी समाजाच्या वतीने जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकिहोळी यांच्या घरी भेट देऊन निवेदन सादर केले. यावेळी समाजाचे उपाध्यक्ष निरंजन बोंगाळे, संचालक दीपक खटावकर, सुरेश पिसे, अशोक रेळेकर, भाऊ मुसळे, राजन काकडे आदी सदस्य उपस्थित होते. बुगटे आलूर पश्चिम दक्षिण भागामध्ये कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर डोंगर भागामध्ये मोठ्या प्रमाणात झाडी असल्यामुळे या भागामध्ये रानटी जनावरांचा वावर वाढलाय. सध्या जंगलतोड सुरू असल्यानं रानटी जनावरे सैरभैर होऊन लोकवस्तीकडे वळू लागली आहेत. बुगटे आलूर परिसरात गवेरेडे धुमाकूळ घालत असल्यामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे कर्नाटक महाराष्ट्र दोन्ही वन विभागाकडून गव्या रेड्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. निपाणी शहर व उपनगरांची वर्षानुवर्षे तहान भागवणारा जवाहर तलाव परिसर सध्या असुविधांच्या विळख्यात सापडलाय.
तलाव परिसरात निर्माण झालेले अस्वच्छतेचे साम्राज्य दूर करणं गरजेचं आहे. तलावात वाढणारी दुर्गंधीयुक्त केंदाळ तातडीने रोखणं देखील महत्त्वाचं आहे. तलाव परिसरात मुख्य वाहिनीला लागलेली गळती थांबवून वाया जाणारं पाणी रोखलं पाहिजे. तलाव परिसराचे सुशोभीकरण करून एक पर्यटन स्थळ निर्माण करावं अशा आशयाकडे लक्ष वेधताना तहान भागवणारा जवाहर तलाव सुविधांसाठी आसुसलेला या मथळ्याखाली तरुण भारतने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केलं होतं. याची तातडीने दखल घेत पालिका पदाधिकारी व प्रशासनानं कार्यवाही करताना जवाहर तलाव परिसराच्या स्वच्छता कामाचा श्रीगणेशा केला. या तत्परतेनुसारच इतर समस्या निकालात काढून तलाव परिसराचं सुशोभीकरण करताना शहराच्या वैभवात भर टाकण्याचं काम करावं अशी मागणी नागरिकातून व्यक्त होत आहे. आमदार प्रकाश हुक्केरी व आमदार गणेश हुक्केरी यांच्या विशेष प्रयत्नातून तयार करण्यात आलेल्या खडकलाट ते ममदापूर व्हाया घाटगेमळा या मार्गावर मोठ्या प्रमाणात खडी उखडून पडली आहे. त्यामुळे या मार्गावरून ये जा करणं धोक्याचं बनलंय. हजारो शेतकऱ्यांना अत्यंत महत्त्वाचं असणाऱ्या या मार्गाची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.